उसाचे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे. मंगळवार दिनांक 15 जुलै 1930 रोजी बाबांचा जन्म झाला. बाबांच्या आईवडिलांनी बाबांचे नाव गोपाळ ठेवले, जे शांत आणि प्रेमळ स्वभावाचे सूचक मानले जाते. नावाप्रमाणेच आमचे बाबा म्हणजे प्रेमळ आणि शांत स्वभावाचे, त्यात ज्ञानी, अभ्यासू, समजूतदार व्यक्तिमत्व. त्यामुळे अल्पावधीतच बाबा सर्वांचे लाडके मास्तर बाबा म्हणून परिचित झाले. त्यांच्या सुंदर आयुष्यातील प्रत्येक क्षणी गोपिकाची साथ त्यांना मिळाली. सुर ही तू, ताल ही तू, रूठे जो चांद वो नूर है तू. आंसू ही तू, हसू ही तू, ओढ मनाची निहुरहुर तू. रोज नवीन भास तुझे वाढते अंतर श्वासात. बाबांचे राहणीमान टापटीप आणि रुबाबदार. वयाच्या 96व्या वर्षी सुद्धा बाबा 16 वर्षाचे तरुण आहेत की काय असे वाटायचे. त्यामुळे नेहमीच ते जबरदस्त उत्साही आणि आनंदी वाटायचे. ते जगण्याकडे एक उत्सव म्हणून बघायचे. प्रत्येक क्षण ते सण म्हणून जगायचे. आयुष्य जगताना त्यांनी कधीच कोणाशीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव केला नाही. त्यामुळे त्यांचे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असायचे. प्रत्येकजण त्यांच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारायचे. प्रत्येकाला बाबांमध्ये आपलेपणा वाटायचा. माणसाने माणसाबरोबर माणसासारखेच वागले पाहिजे ही त्यांची विचारसरणी होती आणि ती ते नेहमीच आपल्या कृतीतून अंमलात आणायचे. त्यामुळे प्रत्येकाशी त्यांचे सलोख्याचे नाते होते. माणुसकी कशी जपावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे बाबा. मी आहे ना, काही काळजी करू नकोस, सर्व व्यवस्थित होईल, हे त्यांचे आदराचे बोल सर्वांसाठी 100 हत्तीचे बळ देणारे होते. बाबा नेहमीच जगाबरोबर चालणारे व्यक्तिमत्व होते. ते लगेच नवीन विचारांशी, नवीन पिढीशी समरस व्हायचे. ते त्यांच्या पिढीमध्ये जे झाले नाही आणि आत्ताची मुली जे चांगले करीत आहेत त्याला बाबा नेहमीच पाठिंबा देत असत आणि प्रत्येक कार्याचे तोंड भरून कौतुकही करत असत. तुळशी वृंदावन सुखसोहळा आणि सहवास सुखसोहळा म्हणजे बाबांचा पृथ्वीवरील स्वर्ग. या सुखसोहळ्यात बाबा म्हणजे आनंदाचा सुखसागर. या सुखसागरातील आनंदाच्या लाटेमध्ये बाबा अक्षरशः डुंबत असत. बाबा नेहमीच म्हणायचे की बाबांनो, जे आम्हाला जमले नाही ते तुम्ही करून दाखवले. हे बघून आम्हाला समाधान मिळते. बाकी आम्हाला काय हवे आहे? सिखाया राह में गिर के संभलना सिखाया. थाम के उंगली चलना सिखाया, राह में गिर के संभलना सिखाया. नाम दिया, पहचान हमें दी, हम जोड़े तो उड़ान हमें दी. सपनों का जहान है पापा, मेरा आसमान है पापा, मेरा आसमान है पापा. माझ्याबरोबर माझ्या परिवाराची, माझ्या वाडीची, माझ्या समाजाची सुद्धा प्रगती व्हायला पाहिजे, ही तळमळ त्यांची शेवटच्या श्वासापर्यंत होती. अहंकाराचा वारा तर बाबांनी स्वतःला कधीच लागू दिला नाही. नम्रपणा आपलेपणाचा श्वास आहे हे त्यांना ठाऊक असल्यामुळे त्यांनी असंख्य माणसे जोडली. प्रेमाने देव देखील आपलासा होतो. मग माणूस आपलासा झाला तर नवल वाटायला नको. या प्रेमापोटीच बाबा लोकांचे झाले आणि लोक बाबांचे झाले. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी
दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हासू जरी कनावाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा वड जणू वाकल आभाळ याच्या आईना पाचोळा जीन रानो माळ जीन रानो माळ बाबांनी कधीच कोणाशीही मनभेद व्हायला दिले नाही. त्यामुळे बाबांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. लहानापासून ते मोठ्यापर्यंत बाबा म्हणजे सर्वांचे लाडके मास्तर बाबा. जगण्यातले खरे सुख कशात आहे आणि आपले खरे असणे कशात आहे ही गोष्ट बाबांनी आपल्या वागण्यातून बोलण्यातून त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला शिकवली आहे. जगण्यातला खरा आनंद हा देण्यात आहे, इतर कशात नाही. हे बाबांनी आपल्या सरळ साध्या राहणीमानातून दाखवून दिलेले आहे. त्यांचे प्रत्येकाशी असलेले हितसंबंध शब्दाच्या पलीकडील होते. अशा असंख्य गुणधर्मांमुळे बाबा सर्वांचे आदर्श, आधारवड, प्रेरणास्थान, स्मृतिस्थान होते. सर्वांना आपलेसे करणारे बाबा अकस्मात पडद्याआड गेल्यामुळे अनेकांना पोरके करून गेले आहेत. त्यांनी प्रत्येकाच्या आयुष्यात पोकळी निर्माण केली आहे. बाबा आता या सुंदर जगात शरीराने नाही आहेत. हे पचवणे कठीण जात आहे. आज बाबांचे शरीराने नसणे खूप वेदनादायी असे आहे. आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त, नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्ताची सर नाही. आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त, त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही. म्हणजे मी तुझी सुरुवात आणि तू माझा शेवट. बाबा इकडे बघा, बऱ्यात ना. किती काळ जागा निघून गेला रंग विरून गेला धागा व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा तुटलेल्या काचेचा सपन हे डोळ्यात रात पेटून उठती अन दिवस काळो खात माझ्या देवा. तुझ्या हातानेच
झालेले काम बघून कौतुकाची पावती तरी दिली पाहिजे होती. जे बाबा बोलत होते की आयुष्याचे शतक रुबाबात पूर्ण करणार आणि भव्य दिव्य असा वाढदिवस दणक्यात साजरा करणार, ते बाबा आपले शब्द असे पूर्ण न करता जाणे हे म्हणजे खूप चुकीचे आहे ना. नेहमीच शब्दाला जागणारे बाबा यमराजासमोर इतक्या सहजपणे हार मानतील असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. बाबा खरेच तुम्हाला तरी पटले का हो? बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना, कसा मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना. साधा घालतो लाडका तुझा जगण्या तू दिला माझ्या जीवार्थ खरा. बाबा थांबणारे तू बाबा, जाऊ नको दूर बाबा, थांबणारे तू बाबा. बाबा आज तुम्ही आमच्याबरोबर देहाने नसलात तरी विचाराने मनाने तुम्ही आमच्याबरोबर नेहमीच असाल. बाबारूपी हा प्रकाश दीपस्तंभासारखा अढळपणे आमच्या आयुष्यात प्रत्येक कार्यात यापुढेही उभा असणार आहे. जसा वारा दिसत नाही परंतु त्याच्या स्पर्शाची जाणीव आपणाला होत असते, त्याप्रमाणे बाबा शरीराने अनंतात विलीन होऊन अदृश्य झालेले असले तरी त्यांच्या स्पर्श विचाराने आपणाला कायमच जाणवत राहणार आहे. याबद्दल तीळमात्र सुद्धा शंका नाही आहे. बाबा तुम्ही महान होता. तुम्ही नेहमीच प्रत्येकाच्या स्मरणरूपी कप्प्यात कायमचे असाल आणि हीच तुम्ही केलेली खरी कमाई आहे. बाबा तुमची गाथा इतकी मोठी आहे की ती शब्दापलीकडची आहे, ती संपता संपणारी नाही आहे. तुमच्याबद्दल असलेला आदर मान सन्मान श्रद्धा प्रेम आपुलकी कायमच आमच्या मनात होती आहे आणि कायमच असणार आहे. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लिलानी कपाळी टिळा तू जेड अंधारासाठी, भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी. देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला, माझा आनंद 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 हरपला. आम्हाला माहीत आहे की शरीररूपी अंत झालेला आहे, परंतु आत्मारूपाने नवीन देह धारण करून तुम्ही पुढील प्रवासासाठी रवाना झालेले आहात. तुमचा पुढील प्रवास सुखकारक आणि हितकारक व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. या तुमच्या पुढील प्रवासासाठी आम्ही तुम्हाला विश्व प्रार्थनारूपी पुष्पमाला अर्पण करीत आहोत. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरू श्री वामनराव पै. ढोल ताशांच्या गजरात आज स्वर्गही पुन्हा गाजला. आईबाबांचा पुनर्विवाह ढगांच्या आड सजला. कुणी म्हणतं ही आठवण, कुणी म्हणतं हे स्वप्न, पण आमच्यासाठी हेच आहे आमचं सर्वात मोठं रत्न. आज पुन्हा एकदा शुभमंगल त्याच श्रद्धेने झालं. तुमचं हे प्रेम बघून देवाचंही डोळं भरून आलं. आपण इथे आठवणीत त्यांना शोधतो. प्रेमाने वाढलेला तो प्रत्येक घास अजूनही जिवंत आहे. घराच्या त्या अंगणात आजही त्यांच्या आठवणींची सावली आहे. कधीतरी जेवणाच्या त्या साध्या क्षणात घरभर आनंद पसरायचा. आज ते दिसत नाही डोळ्यांना, पण प्रत्येक आठवणीत तेच दिसतात. चल झाली वेळ हा एकट्याच प्रवासाची, पण शेवटी पुन्हा भेट झाली साऱ्यांची.
ढगांच्या त्या पांढऱ्या दुनियेत हसत बसले आहेत सगळे एकत्र. जशी होती पृथ्वीवर चहाची मैफल तशीच आज स्वर्गात पुन्हा रंगली. आपण इथे आठवणीत त्यांना जपतो आणि ते तिथे स्वर्गात आनंदात जगत आहेत. कधीतरी त्या ढगांच्या पलीकडे पुन्हा होईल भेट आपली.